नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी अशा एक सुंदर कापड आहे बघा, याच्यावर वारली प्रिंट आहे असं. तर यापासून सुंदर अशी स्लिंग बॅग बनवणार आहे आणि ही खूप म्हणजे मार्केटमध्ये पण आपल्याला बघायला मिळत असेल बघा. एकदम मार्केट स्टाईलच आपण बनवणार आहोत, सेम तशीच. तर तुम्ही पण अशी बनवून विकू शकता, कारण ह्या बॅगा ना खूप सुंदर दिसतात. तरी बघा, त्यासाठी मी ही 2 प्रकारचे नॉन-वूलन सॉरी 2 कलरचे ते नॉन-वूलनचे. तर ह्याचं मी आता मेजरमेंट दाखवते तुम्हाला. तर याची रुंदी बघा 8 आणि उंची 18. 8 बाय 18चा आपण एक कट करून घेतलेला आहे एक पीस. आणि त्याच मापाचं मी हे पांढरं जे नॉन-वूलन आहे ना ते पण घेतलेलं आहे. आता याच्यावरतीच आपण कापड पण कट करून घ्यायचं आहे ह्याच मापाचं. तर सुंदर अशी स्लिंग बॅग तयार होती बघा. ॲडजस्टमेंटच्या बेल्टचं दाखवलेलं आहे की ॲडजस्टमेंटचा बेल्ट पण कसा बनवायचा, तर ते पण दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुंदर बॅग बनती बघा आपल्या याच्यापासून. तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हाईप पण करा. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे, एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, या प्रकारे आता याच्यावर व्यवस्थित आपण ते अस्तर ठेवून आणि याचा कपडा आपण कट करून घेणार आहोत. हा कपडा कॉटनचा कपडा आहे, त्यामुळे सुंदर बॅग बनते आपली. फिनिशिंग पण छान येते नॉन-वूलन टाकल्यामुळे. जर तुमच्याकडे नॉन-वूलन नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कडकपणा येण्यासाठी गोणीचा पण उपयोग करू शकता किंवा शॉपिंग बॅग पण वापरू शकता. बघा, आता हे कट करून झालेलं आहे. आता याच्यावरती ना जे मी व्हाईट कलरचं कट केलेलं आहे तर ते मी एकदा याला अटॅच करून घेणार आहे. आता ही सरळ बाजूवरून ठेवून ह्याच्यावरती आपण याला सर्व बाजूने एकदा स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करून घेतलेलं आहे आणि आता याला आपण वरचं पॉकेट देणार आहोत. तर जे साईड असेल थोडंफार राहिलेलं ते कट करून घ्यायचं आहे. आणि आता याला वरून आपण 2 पॉकेटचे बनवणार आहोत. तर आपण एकदा पहिले वरचं पॉकेट देऊया. तर मी इथे 3.5 इंचावर मार्क करते बघा. तुम्ही 3 इंच 3.5 इंच घेऊ शकता. 3 इंच घेतलं तरी चालेल. तर असं मी आता 3.5 इंचावर असं मार्क करून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण कट करून घ्यायचे. आता इथे झिप अटॅच करायची. 5 नंबरची झिप मी वापरलेली आहे. हे बघा, ह्या प्रकारे ठेवायचं आणि पलटवून त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे. त्याच प्रकारे आता आपण ते वरचा कपडा पण जो आहे कट केलेला तो याच्यावरती असा ठेवायचा आहे. आणि ही डिझाईन उलटी सुलटी बघून घ्यायची एकदा. या प्रकारे ठेवून बघायची आणि आता याच्यावर असं स्टिच करायचे आणि परत याला पलटवून याच्यावरती पण आपण दाबटीप देऊन घेणार आहोत या प्रकारे. आता याच्यामध्ये रनर टाकून घ्यायचे. आता हे झालं. आता मी रेडीमेड बेल्ट वापरलेला आहे. तुम्ही हवं तर कपड्याचा पण बनवू शकता. तर या बघायची लांबी मी 50 इंच घेतलेली आहे. 50 इंच लांबीचा बेल्ट घेतलेला आहे आणि रेडीमेड बेल्ट वापरलेला आहे. कपड्याचं जर घ्यायचं म्हटलं तर रुंदी 3 इंच घ्यायची आणि लांबी 50 आणि त्याला फोल्ड करून असं 1 इंच मापाचं आपण त्याला असं दुमडून आणि बेल्ट तयार करू शकतो. तर आता ह्या अशा कड्या असतात बघा ॲडजस्टमेंटच्या. तर ह्या 2 ज्या असतात ह्या प्लेन आणि एक मधली हुकची असते. तर पहिले जी प्लेनवाली ना ती एकदा अशी ओवून घ्यायची आणि सुरुवातीलाच ह्या बेल्टचे जे तोंड आहेत ना ते थोडेसे दिव्यावरती आपण थोडेसे हे करून घेतलेले आहे, कारण त्याचे दोरे वगैरे निघणार नाही. आणि जर दिव्यावरती आपण त्याला थोडंसं जाळून घेतलं ना की मग ते एकदम पॅक होते, त्याचे दोरेच निघत नाही. तर मी आधी करून घेतलेलं आहे बघा तसं.
आणि आता ह्या जी हुक आहे ना त्या हुकामध्ये होऊन घ्यायचे आणि थोडंसं असं इथे फोल्ड करून, वाटलंच नाही फोल्ड केलं तरी चालेल, पण कपड्याचं असलं तर फोल्ड करायचं आणि इथं स्टिच करून घ्यायचं आणि पक्क स्टिच करायचं. चांगलं 6-7 शिलाई मी आडव्या देऊन घेतलेल्या आहे आणि एकदम पॅक केलेलं आहे. आता जी दुसरी एक आपले बाजू आहे ती घ्यायची आणि या हुकामधूनच या प्रकारे अशी ओवायची. या प्रकारे अशी ओवायची आणि मग थोडीशी ओढून घ्यायची आणि मग जी दुसरी क्लिप राहिलेली आहे आपली अजून एक प्लेन क्लिप, तर ती आपण ह्या साईडने आता टाकून घ्यायची. हे टाकून घ्यायची आणि हिला पण इथे पॅक करून घ्यायचे. या प्रकारे इथं पण एकदम पॅक असे शिलाई मारून घ्यायचे, स्टिच करायचे पक्क. आता त्यासाठी आपल्याला थोडेसे ते हुक अडकवायला लागेल ना नॉट, तर त्यासाठी बघा 3.5 बाय 3.5चं असं मी एक चौकोन घेतलेले आहे 2 कापड. त्याला या प्रकारे असं फोल्ड करायचे आणि दोन्ही साईडने आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत. स्टिच करून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या हुकामध्ये त्याला अडकवून अशी नॉट करून घेणार आहोत. इथे स्टिच करायचं. आता आपण आपलं जी मेन पर्स आहे ती घेऊया आणि बघा एका साईडने आपण 1 इंचावर असं मार्क करणार आहोत. 1 इंच मार्क करायचे आणि सेम खालच्या क्रॉस साईडला 1 इंच मार्क करायचं आहे. हे क्रॉसमध्ये केलेलं आहे मी. बघा त्या टोकाला 1 इंच तर ह्या टोकाला 1 इंच असं 1 इंचावर मार्क केले आणि आता आपण ही बेल्ट तिथे अटॅच करणार आहोत. एक साईड इकडे आणि एक साईड तिकडे. या प्रकारे स्टिच करून घ्यायचा आहे बेल्ट. आता स्टिच करून झालं आहे. आता आपण वरची झीप लावणार आहोत. तर बघा या प्रकारे झीप उलटी ठेवायची आणि त्याच्यावरून अस्तर ठेवायचे झिपच्या वरून आणि आता इथे स्टिच करायचे. स्टिच करून घेतलेलं आहे. आता पलटवून याच्यावरती दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता या प्रकारे असं खालची बाजू त्याच्यावर ठेवायची आणि अस्तरची बाजू खालून फोल्ड करायची आणि आता हे तिन्ही बाजू स्टिच करून घ्यायचे. तिन्ही पदर व्यवस्थित असे पकडून इथे स्टिच करायचे आणि आता आपण इथे झिप ओपन करून घ्यायची आहे. झिप ओपन करून घ्यायची आणि मग या साईडने पण आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. आणि आता याच्यामध्ये रनर होऊन घेते. रनर टाकलेला आहे आणि आता याला पलटवायचे.
आणि आता दोन्ही साईडने स्टिच करून घ्यायचे. दोन्ही साईड स्टिच करून घेतलेले आहे आणि आता आपण याचे रफ एजेस फिनिश करणार आहोत. तर या प्रकारे 9 इंचीच एक पट्टी घेतलेली आहे आणि या प्रकारे स्टिच करून फोल्ड करून आणि दोन्ही साईडनी मी आता याचे रफ एजेस या प्रकारे फिनिश करून घेते. म्हणजे आपले कुठले धागे दोरे निघणार नाही, एकदम फिनिशिंगमध्ये आपली बॅग तयार होती. बघा रफ एजेस फिनिश झाले आहेत. आपण याला सरळ करून घेऊया आणि सुंदर अशी स्लिंग बॅग आपली बनून तयार झालेली आहे. बघा खूप छान बॅग तयार झालेली आहे. तुम्ही ही नक्की ट्राय करा. जर असंच कापड असेल असं नाही, तुमच्याकडे घरात दुसरं कुठलंही कापड असेल त्यापासूनही तुम्ही बनवू शकता. तर एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे बघा. आणि 2 पॉकेट आहेत. तर तुम्हाला बॅग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हाईप पण करा. थँक्यू. बाय बाय.